धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रंगभूमी, सिनेमा तसंच छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस भूमिका करून रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। जनार्दन परब हे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत कार्यरत होते। मराठी नाटक, चित्रपटांसह हिंदीत देखील त्यांनी आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवला होता। मराठी रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या परब यांनी अवध्य, नकटीच्या लग्नाला, अजब न्याय वर्तुळाचा, हमीदाबाईची कोठी, रात्र थोडी सोंगे फार, काका खिशाचा, संगीत विद्याहरण, मुद्र राक्षस अशा गाजलेल्या नाटकांसह धूमशान, नशीबवान, धाव खावचो, कबूतरखाना यांसारख्या मालवणी नाटकांमध्ये काम केलं होतं। या सर्व नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शनाची धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती। त्याचबरोबर अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन देखील केलं होतं। हिंदीमध्ये कसम, शिकारी, ऐलान, जिद्दी, क्रांतीवीर तसेच बाजीगर, नायक, गुलाम, उडान आणि चायना गेट अशा अनेक चित्रपटातून त्यांनी काम केले होते। प्रख्यात मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटके आणि मालवणी रंगभूमी दुर्लक्षित राहू नये म्हणून जनार्दन हे प्रयत्नशील होते। सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द हे मूळ गाव असलेल्या जनार्दन परब यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता। लहानपणापासूनच जनार्दन परब यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती। संपूर्ण बालपण हे कोकणात, तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईमध्ये दाखल झाले होते। तरुण वयातच ते एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले होते। नोकरी आणि शिक्षण सांभाळत त्यांनी आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासली। विजया मेहतांसारख्या नटमंडळींचे मार्गदर्शन याच काळात त्यांना लाभले होते। त्यांच्या अनेक हिंदी, मराठी चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत। यामध्ये माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, कुलस्वामिनी, तुळजाभवानी या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं असून हिंदीमध्ये कसम, शिकारी, ऐलान, जिद्दी, क्रांतीवीर यांसारख्या चित्रपटांमधून उत्तम अभिनय केला आहे। क्रांतीवीर चित्रपटातील त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा प्रसंग आजही रसिकांच्या स्मरणात आहे। काही वर्षांपूर्वी शारीरिक अस्वास्थ्यामुळे जनार्दन परब यांनी कलाक्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये परतण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून भूमिकांच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले। मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान हे वाखाणण्याजोगे आहे। नवीन विषय प्रेक्षकांसोबत मांडत परब यांनी तरुण कलाकारांसोबत मालवणी रंगभूमी पुनर्जीवित ठेवण्याचे काम केले होते। अनेक चित्रपटातून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून देखील त्यांचं काम हे दखल घेण्याजोगंच आहे। जनार्दन परब यांनी 4 दशकांहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वतःला झोकून दिले होते। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शंकर घाणेकर पुरस्कार तसेच 2008 सालचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार तसेच कॉलेज साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांचे वयाच्या 68व्या वर्षी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे। त्यांना बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, जनार्दन परब यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।